नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप, पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. या दिलेल्या दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता जर तुम्ही कालचं विश्लेषण बघितलं असेल तर खूपच छान आहे. ते समजून घेतलं असेल तर त्याहून चांगलं आहे. पण जर कालचं विश्लेषण तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही एक मोठं अनालिसिस काल चुकवलेलं आहे. काल मी तुम्हाला मुद्दाम दोन गोष्टी अगदी व्यवस्थित समजून सांगितल्या होत्या निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये. त्यामध्ये मी काय सांगितलं होतं की आपल्याला दोन कन्सेप्ट होत्या. पहिली कन्सेप्ट सोपी होती. वरच्या बाजूला जर बघितलं तर तुमच्या लक्षात येत होतं की इथे 24,220 ची रेंज होती बघा. 24,220 ला आणि 24,260 ला कंटिन्युअस ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला जात होता. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, हा जो झोन आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि इथे तुम्हाला रेझिस्टन्स घेताना दिसला पण होता. आणि हे आपण 10 तारीख पासून अगदी 16 तारीख पर्यंत कालपर्यंत बघत आलेलो होतो. त्यानंतर खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खालच्या बाजूला आपल्याला साधारणपणे 24,000 पासून 24,040 पर्यंत इथे बघा सपोर्ट घेतलाय, इथे बघा सपोर्ट घेतलाय, इथे बघितलं तर इथे सपोर्ट घेतलाय. म्हणजे हा जो भाग आहे 24,000 ते 24,040 हा सपोर्ट झोन आहे. आणि मागचे 5-6 दिवस आपल्याला ह्याच एरियामध्ये कंटिन्युअस मूव्हमेंट होताना बघायला मिळते. त्याबरोबर ही झाली एक कन्सेप्ट की इथे खाली आलं की सपोर्ट घेतंय, वर गेलं की रेझिस्टन्स घेतंय. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट काल मी काय सांगितली होती तुम्हाला, की व्हॉलॅटिलिटी स्क्वीज व्हायला लागलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे खूप मोठी मूव्हमेंट होत होती. व्होलाटाईल मूव्हमेंट होत होती. त्यानंतर इथपर्यंत येत होतं, परत जात होती. हळू तुमच्या लक्षात येईल, की ही व्होलाटाईल मूव्हमेंट जी आहे ती लहान-लहान व्हायला लागली होती. आणि म्हणून मी तुम्हाला ह्या काल रेषा अशा काढून दाखवल्या होत्या. आता आज मी काय केलंय, एक्झॅक्ट लाईन काढून दाखवल्यात. काल मी असं या पेन टूलच्या साहाय्याने दाखवलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की खालूनही अशीच एक रेष जातीये. हळू आपल्याला जागा कमी शिल्लक राहिली आहे. तुम्ही 17 तारखेचा जर दिवस बघितला तर तुमच्या लक्षात येईल की 17 तारखेला थोडी तरी जागा शिल्लक आहे. पण जर सोमवारचा विचार केला म्हणजे हा जो भाग आहे हा सोमवारचा आहे आणि हा जो भाग आहे हा 17 तारीखचा आहे. 17 तारखेला थोडी तरी जागा शिल्लक होती म्हणजे इथल्या इथे मूव्हमेंट व्हायला. पण शेवटी अगदीच जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे मला हे जे आहे हे निरीक्षण करून तुमच्या लक्षात येऊ शकतं. मी अनेक वर्ष मार्केटचा अभ्यास करतोय त्यामुळे माझ्याही लक्षात आलं होतं आणि मुद्दाम ह्या गोष्टी कारण प्रत्येक वेळेला वेगवेगळा प्रकार घडत असतो. पण बेसिक जे असतं ते सगळीकडे सारखंच असतं. त्यामुळे अशाच प्रकारचे अनेक वेळेला आपल्याला गोष्टी घडलेल्या दिसतायत. तर आता इथे लक्षात आलं होतं की आज म्हणजे शुक्रवारी किंवा सोमवारी मार्केटमध्ये एक तर वरच्या बाजूनं
किंवा खालच्या बाजूनं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं. मी सांगतानाच सांगत होतो, की वरच्या बाजूनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त आहे. हे झालं एक भाग, बरोबर. दुसरा भाग मी काय सांगितला होता, कालच्या बाजूला जर आपण कालचं जर विश्लेषण बघितलं असेल, तर मी थोडंसं इथे या भागावर झूम करतो. ज्या निळ्या रेषा आहेत त्या जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल. आपण ही जी होती ही मंदीची फायनल टार्गेट सांगितली होती. शॉर्ट टर्म मंदीची फायनल टार्गेट जर आपल्याला बघायची असेल तर 24,070 हे पहिलं टार्गेट आहे. 24,035 हे दुसरं टार्गेट आहे आणि 24,015 हे तिसरं टार्गेट आहे. ह्या झोनमध्ये कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होऊ शकते असं मी सांगितलं होतं. आता तुम्ही बघू शकता, म्हणजे तेजी होणार आहे. मंदीचं तर ही फायनल टार्गेट आहे. तेजी होणार हे पण फिक्स होतं. व्होलॅटिलिटी स्क्वीज होत होती. हे पण फिक्स झालेलं होतं. आता जागा शिल्लक नाहीये. त्याचबरोबर सपोर्ट रेझिस्टन्सच्या गोष्टी कळलेल्या होत्या. त्यात आज काय झालं, आज तुम्ही बघू शकता आणि मी आज सांगितलं पण होतं, की 24,140च्या वर 130च्या वर जर किंमत टिकली, तर 24,190 पर्यंत किंमत जाऊ शकते. 24,190च्या वर किंमत टिकली, तर 24,200 आहे, 24,220 आहे, 24,260 आहे. तर ह्या लेवल सुद्धा आपल्याला सांगताना 250 सांगितली होती इथे. 260 सांगितली नव्हती, 250 सांगितली होती. तर ह्या लेवल येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. झालं तसंच तुम्ही इथे बघू शकता, की 24,130च्या आसपासच ओपन झालं, थोडंसं खाली आलं, पण लगेच वर जायला लागलं आणि वर जाताना ही जी ट्रेंड लाईन होती, ती ब्रेक केली. याच्या आधी बघा इथे आपल्याला ट्रेंड लाईन ब्रेक झाली नाही, खाली आलं. ट्रेंड लाईन ब्रेक झाली नाही, खाली आलं. इथे सुद्धा बघा थोडी-थोडीशी ब्रेक झाली, खाली येत होतं. थोडंसं वर जात होतं, खाली येत होतं. इथे सुद्धा बघा टच झालं, खाली आलं. ह्या लाईनच्या वर टिकत नव्हतं. पहिल्यांदाच ही कॅन्डल अशी बनली, की ह्या लाईनच्या वर टिकली. 24,190 पर्यंत पोहोचली. 24,190च्या वर टिकल्यानंतर 24,200 पर्यंत पोहोचली. 24,220 पर्यंत पोहोचली. 24,250 पर्यंत पोहोचली. आता इथे मी सांगायला सुरुवात केली होती लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. कारण इथे आपल्याला काय अपेक्षित होतं? डब्ल्यू पॅटर्न बनणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात काय झालंय बघा, प्रत्यक्षात किंमत तर वरच जायला लागली. इथून कुठून तरी खाली येऊन असा डब्ल्यू पॅटर्न बनणं आपल्याला अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात अजून तो डब्ल्यू पॅटर्न बनला नाहीये, पण एक खूप मोठी तेजी व्हायला लागली आहे. प्री ओपन मार्केटमध्ये ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली असेल, प्रीमियम ग्रुपचे सदस्य असतील, पेड कोर्सचे सदस्य असतील, आत्मा कोर्सचे सदस्य असतील, या सर्वांना हे अपडेट जात होतं. त्यांना लक्षात आलं असेल 130च्या वर टिकल्यावर ही सर्व टार्गेट मी सांगितलेली होती. दोनदा प्रॉफिट बुकिंगचा प्रयत्न झाला इथे. पण दोन्ही वेळेला काय झालं, इथून खाली आलं, वर जाताना हा हाय ब्रेक केला. इथून खाली आलं, वर जाताना हा हाय ब्रेक केला. म्हणजे जिथून सेलिंग येत होतं तो हाय ब्रेक होत होता. त्यामुळे असं जेव्हा होईल त्यावेळेला मग इथे एम पॅटर्न बनणार नाही. आपल्याला आणखीन किंमत वरच जाणार, हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे किंमत आणखीन वर, वर, वर जात राहिली. 24,370च्या आसपास पोहोचली होती. हाय बनवला होता. तर हा झाला एक भाग. आता दुसरा भाग मी सांगतो, की तुम्ही जर 9, 10, 11 जुलैच्या दरम्यानचे जर व्हिडिओ बघितले असतील, तर तुम्हाला मी वरच्या बाजूला एक मीडियम टर्मची काही टार्गेट सुद्धा सांगितली होती. मी आता काय करतोय, या लेवल थोड्याशा ठळक करतोय, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित दिसू शकतील. तर इथे जर तुम्ही बघितलं, तर अशा प्रकारे मी काही वरच्या बाजूला टार्गेट सांगितली होती आणि काय सांगितलं होतं त्यावेळेला, की 24,255 ही महत्वाची लेवल आहे, ॲस्ट्रो लेवल आहे. ही जर ब्रेक होऊन ह्याच्यावर किंमत टिकली, तर मग निफ्टी 50 मध्ये बाय ऑन डिप्स होऊ शकतं आणि किंमत वर जाताना 24,345 पर्यंत जाऊ शकते. आता इथे सुद्धा मी तुम्हाला ही सर्व टार्गेट आली, इथून वर जायला लागलं. त्याच वेळेला मी सांगितलं होतं, की आता 24,345चं टार्गेट आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट बघायची होती, की इथपर्यंत आलंय, एकदा प्रॉफिट बुकिंग येतं आणि परत वर जातं का डायरेक्ट वर जातं? हे बघणं इंटरेस्टिंग होतं. एवढंच सांगितलं होतं, की कसं वर जाणार माहीत नाही. खाली येऊन वर जातंय की डायरेक्ट वर जातंय. दोनदा इथे प्रॉफिट बुकिंग आलं बघा. सांगितल्यानंतर पहिल्यांदा आलं, परत सांगितल्यानंतर परत इथे प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर मग किंमत वर जाताना इथे टच झालेली आपल्याला बघायला मिळते. 24,345 ची लेव्हल आता आपल्याला आलेली दिसतेय. आता सोमवारी काय होईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण आता थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा,
24,345 पासून 24,460 हा रेझिस्टन्स झोन आहे. म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर काय होऊ शकतं, इथून कुठून तरी किंमत एकदा खाली येऊ शकते. कुठनं येईल आपल्याला माहित नाही. या एरियामधनं कुठनं तरी आपल्याला किंमत खाली येऊ शकते. कदाचित ह्याच्या थोडंसं वर जाऊन सुद्धा खाली येऊ शकते. तर अशा प्रकारे खाली येऊ शकते. पण 24,255 च्या वर टिकल्यामुळे आता काय आहे, बाय ऑन डिप्स झाली आहे. त्यामुळे अशी खाली जरी आली, तरी इथून परत एकदा वर जाऊ शकते आणि एक खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे सोमवारी काय होईल, कदाचित सकाळी ओपन झाल्यावर थोडंसं वर जाईल, मग खाली येईल आणि मग शेवटी पुन्हा वर जाऊ शकतं. असं येणाऱ्या काळात सोमवार, मंगळवारी होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात याचे जास्त डिटेल्स, जास्त सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज काय झालं, शुक्रवारी काय झालं आणि वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण एवढ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर आता आपण काय करूया, आज काय झालं हे समजून घेतलं. आता निफ्टी फिफ्टीच्या ह्या चार्टचं वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करूया. त्यासाठी मी काय करतो, ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या हाईड करतोय आणि आपल्याला आता इथे काय करायचं आहे, हा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओपन करायचा आहे. मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय आणि थोडस झूम आउट करून मग थोडस आपल्याला हवं त्या पद्धतीनं झूम करतोय. येस, आता तुम्ही जर इथे बघितलं तर मागच्या 4-5 आठवड्यांपासून मी सलग सांगतोय की एका रेंज मध्ये मुवमेंट होतीये आणि इथे व्होलॅटिलिटी स्क्वीज होत नाहीये बघा. इथे व्होलॅटिलिटी एक्सपांड होतीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हायर हाय बनतायत, लोअर लो बनतायत, म्हणजे व्होलॅटिलिटी इथे एक्सपांड होतीये. आणि व्होलॅटिलिटी स्क्वीज होऊ दे किंवा एक्सपांड होऊ दे, आपल्याला काय बघायला मिळते, एक मोठी मुवमेंट तिथे बघायला मिळते. तर आज काय झालं, ह्या आठवड्यात काय झालं, आपल्याला थोडीशी खालच्या बाजूला गॅपडाऊन ओपनिंग झाली. मात्र गॅपडाऊन ओपनिंग नंतर सुद्धा किंमत वर चालली आहे. आता मागच्या मी 3-4 आठवड्यांपासून एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की एक खूप मोठं सेलिंग झालेलं होतं आपल्याला इथे मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इथनं बाउन्स सुद्धा आला होता. खूप चांगलं वरपर्यंत गेलं होतं. परत इथपर्यंत खाली आलंय आणि परत वर चाललंय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे मोठ्या टाइम फ्रेमवर, वीकली टाइम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनतोय. हा डब्ल्यू पॅटर्न ऍक्टिव्ह कधी होणार आहे? ज्या वेळेला 24,600 ची ही लेवल ब्रेक होईल. 24,600 ची लेवल ब्रेक होईल, त्यानंतर आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न ऍक्टिव्ह होऊ शकतो आणि किंमत वर जाऊ शकते. आपल्याला माहिती आहे कदाचित काय होईल, 24,840 पर्यंतचं पुढचं टार्गेट आहे, जे मोठं टार्गेट आहे आपल्या दृष्टीनं 24,840 चं, त्याच्या वर गेलं तर मग 25,000 च्या वरचं टार्गेट आहे. अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या काळात ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. अर्थात याचा अर्थ असा नाही की सोमवारीच जाऊन ही सगळी टार्गेट एका फटक्यात ही सगळी तेजी बनेल आणि सोमवारीच सर्व टार्गेट येतील, असं नाही. आधीमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण येतं. असं वर खाली करत करत किंमत वर जाते. तर त्यामुळे आता ह्या सर्व शक्यता तयार होत आहेत. मात्र जर हा हाय ब्रेक केला नाही, सोमवारी काहीतरी बॅड न्यूज आली आणि समजा हा जो हाय आहे ब्रेक केला नाही आणि इथूनच खाली जायला लागलं, तर मात्र मग थोडंसं सेलिंग वाढू शकतं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये आता डब्ल्यू पॅटर्न बनत आलेला आहे. हा जर बनला आणि ब्रेकआउट दिलं तर खूप चांगली तेजी येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं चित्र दिसतंय की एक खूप मोठं सेलिंग या 2 दिवसामध्ये आलं होतं. तुम्ही इथे बघू शकता की 8 तारखेला आणि त्याच्या आदल्या दिवशी इथे खूप मोठं सेलिंग आलेलं होतं. त्यानंतर आता काय होतंय, हळूहळू इथे किंमत सावरतीये. म्हणजे इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट दिलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर हा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो. थोडं झूम करतो म्हणजे चांगलं लक्षात येईल. इथून किंमत खाली आली आहे, इथून वर गेली आहे, इथून परत खाली आली आहे आणि परत वर जाते. अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनलाय. हा हाय ब्रेक झालेला आहे. आता जर समजा हा हाय ब्रेक झाला, म्हणजे आजचा शुक्रवारचा जो हाय होता, हा जर ब्रेक झाला येणाऱ्या काळात, तर मग आणखीन तेजी बघायला मिळू शकते. फक्त इथे वर जाताना या लेवलचा एक रेझिस्टन्स आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की इथून चांगलं वर जाईल, पण ह्या लेवलला टच न करता इथून परत खाली येऊ शकतं. तर त्यामुळे आता थोडंसं काय दिसतंय,
आपल्याला शॉर्ट टर्म आणि मिड टर्म मध्ये तेजी दिसते आणि त्या तेजीनंतर आपल्याला थोडंसं पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळण्याची शक्यता तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला चित्र निफ्टी फिफ्टीचं वीकली आणि डेली चार्ट मधलं आपण समजून घेतलं. आता आपल्याला पुढे जायचं आहे, बँक निफ्टीचं विश्लेषण समजून घ्यायचं आहे. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जे काही विश्लेषण सांगितलं होतं त्यामध्ये आपण बघितलं होतं इथे ही जी लेवल होती ही महत्वाची लेवल होती. 24,000 सॉरी 57,630 ही लेवल महत्वाची होती आणि सांगितलं होतं की किंमत जर ह्याच्या वर टिकली तर मग बाय ऑन डिप्स होईल. बाय ऑन डिप्स होईल म्हणजे काय? तर वर जात असताना ही दोन छोटी छोटी टार्गेट सांगितलीच होती. 630च्या वर टिकलं 57,000 तर 57,675, 57,725 अशी टार्गेट येऊ शकतात, हेही सांगितलं होतं. आणि त्यानंतर जर कधी आपल्याला सेलिंग आलं तरी बाईंग येऊ शकतं. त्याचा अनुभव आपण वर घेतलेलाच आहे. मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे काय झालं बघा, एकदा 57,630 च्या वर किंमत टिकली, एकदा ह्या लेव्हलच्या वर टिकली किंमत, की बाय ऑन डिप्स होणार. पण बाय ऑन डिप्स होताना आपल्याला काय झालं, खूप मोठी तेजी झाली. त्यानंतर एक डिप आली पण. पण ह्या डिपला बाय केलं गेलं आणि त्यामुळे किंमत पुन्हा वर गेली. इथे एन पॅटर्न बनला हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ही तेजी झाली, हे खाली आलं, परत हे वर चाललंय. हा एन पॅटर्न म्हणतात. इंग्लिश कॅपिटल एन अक्षरासारखा हा दिसत असल्यामुळे ह्याला एन पॅटर्न म्हणतात. तर त्या एन पॅटर्नचं ब्रेकआउट आलंय आणि आपल्याला आता इथे काय दिसतंय? तेजी होताना बघायला मिळते. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये आता ह्याच्यामध्ये ही जी तेजी होती त्याच्यामधली ही 3 फायनल तेजीची टार्गेट सुद्धा इथे आलेली आहेत. 58,275 आहे, 58,475 आहे. ही सर्व टार्गेट आली आहेत. तिसऱ्या टार्गेटच्या आता अगदी जवळ पोहोचलं होतं. तिसरं टार्गेट आहे 58,630. तर अशा पद्धतीनं ही 3 टार्गेट झाली आहेत. कदाचित काय होईल इथे कुठेतरी वर जाऊन एम पॅटर्न बनू शकतो आणि किंमत खाली येऊ शकते. सोमवारी काय होऊ शकतं, थोडंसं फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं तर आणखीन वर जाऊ शकतं आणि मग सेलिंग येऊन इथे आपल्याला एम पॅटर्न बघायला मिळू शकतो. याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन लक्षात अशी ठेवायची आहे, की त्याचबरोबर म्हणजे साधारणपणे 9, 10, 11 ह्या तारखेचे जे व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल, की जसं आपण निफ्टी 50 मध्ये वरची टार्गेट्स त्याच वेळेला सांगितली होती, तसंच इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण सांगितली होती. वरच्या बाजूला 58,530 चं टार्गेट आहे. त्याच्यावर जर गेलात तर तुम्हाला इथे 58,990 चं टार्गेट आहे. तर काय होऊ शकतं, किंमत ह्या झोनमध्ये येऊ शकते. थोडंसं इथे रेझिस्टन्स घेऊन खाली जाऊ शकते आणि त्यानंतर कदाचित वर जाऊ शकते. आपल्याला माहित नाही. आत्ता आपल्याला असं दिसतंय की ह्या झोनमध्ये ही किंमत आलेली आहे. वर जाताना कुठपर्यंत जाऊ शकते? तर पहिलं टार्गेट हे आपलं शॉर्ट टर्मचं फायनल टार्गेट आहे. 58,630 पर्यंत जाऊ शकते. याच्यावर गेली तर कुठपर्यंत जाऊ शकते? तर कुठेही जाऊ शकते. आपल्याला हा झोन दिलेला आहे आणि ह्या झोनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ही जी लेव्हल आहे 58,990 म्हणजे आपण असं समजूया, की ही 59,000 चीच लेव्हल आहे. तर 59,000 ही लेव्हल किंवा 58,990 ही लेव्हल मेक ऑर ब्रेक लेव्हल आहे. याचा अर्थ काय? किंमत जर ह्याच्यावर ब्रेक झाली, तर मग आणखीन तेजी होऊ शकते. मात्र किंमत जर इथपर्यंत आली, रेझिस्टन्स घेऊन खाली जायला लागली, तर मात्र काय होतं, बाउन्स जरी आला, तरी एम पॅटर्न म्हणून किंमत खाली जाऊ शकते. त्यामुळे मेक ऑर ब्रेक लेव्हल कुठली आहे बँक निफ्टीमध्ये? तर 58,990 ही मेक ऑर ब्रेक लेव्हल आहे. ही लेव्हल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायला लागेल. माझं अजिबात असं म्हणणं नाही, की डायरेक्ट इथून ही तेजी होणार आहे. कारण ही शॉर्ट टर्म तेजीची फायनल टार्गेट असल्यामुळे इथे कुठेतरी काय होऊ शकतं, एम पॅटर्न बनू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर मग थोडंसं खाली येऊन मग डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला तेजी होताना आणि पुढची टार्गेट येताना दिसू शकतात. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट आज झालेली आहे, कशा प्रकारे होऊ शकते. जास्त डिटेल मध्ये आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता मी काय करतो, हे सर्वाला हाईड करतो आणि हा चार्ट वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. आता इथे वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेलं आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं, मी थोडस झूम आउट करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल, मी थोडं परत झूम करतो इथे सेंटरला घेऊन. येस, तुमच्या इथे लक्षात काय आलं असेल,
एक मोठं सेलिंग झालं होतं विकली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय. त्यानंतर एक बाउन्स आला, परत खाली आली किंमत आणि आता वर चालली आहे. वर जात असताना आपल्याला लक्षात येईल, की मी तुम्हाला काय करतो, एक व्यवस्थित लाईन काढून दाखवतो. ओके. तर इथे तुमच्या लक्षात येईल की कायम आपल्याला ह्या लेव्हलच्या वर किंमत दिसते. ह्याचं कारण का? तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. ओके. आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न मध्ये जर तुम्ही बघितलं तर ब्रेकआउट आलाय. आता जर ह्या लेव्हलच्या वर किंमत टिकायला लागली तर एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे जो हाय बनलेला आहे, हा हाय येणाऱ्या काळात आपल्याला रेझिस्टन्स म्हणून नक्की काम करणार आहे. पण जर आपल्याला किंमत इथून आणखीन वर जायला लागली, तर आणखीन थोडीशी तेजी होण्याची शक्यता बँक निफ्टीमध्ये अवश्य दिसते. ही गोष्ट आपल्याला ह्या विकलीच्या डब्ल्यू पॅटर्न वरून लक्षात येते. आता आपण काय करूया, विकली टाइम फ्रेमच्या विश्लेषणानंतर डेली टाइम फ्रेमकडे येऊया. डेली टाइम फ्रेममध्ये बघितलं, थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की इथे काय झालं होतं, इथे तुम्हाला एक एम पॅटर्न बनलेला दिसला होता. इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत इथपर्यंत सेलिंग झालं, परत इथपर्यंत झालं, पण हा एम पॅटर्न जास्त काही चालू शकला नाही. इनसाइड कॅन्डल बनली इथे, त्यानंतर वरच कंटिन्युअस मागचे 5-6 दिवस एकाच रेंज मध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसतेय. शेवटी आता ब्रेकआउट आलाय. वर जात असताना ह्या सगळ्या लेवल ज्या आहेत हायच्या, या सर्व लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करतील. इथे थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. जर किंमत ह्या सर्व रेजिस्टन्स झोनच्या वर टिकली, तर मग आणखीन चांगली तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं केलेलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या बऱ्यापैकी पुढे आलोय आणि आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण अशाच पद्धतीनं करणं बाकी आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनल विषयी, चॅनल मेंबर विषयी आपल्याला माहिती सांगायची आहे. तर तुम्हाला आता सर्वांना माहितीच झालं असेल की आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब कडून चॅनल मेंबरशिप हे फीचर ऑन केलेलं आहे. तुम्हाला चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल तर यूट्यूबवर गेलात, आपलं शेअर मार्केट मराठी हे यूट्यूब चॅनल ओपन केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन दिसायला लागलेलं असणार. ह्या जॉईन बटनला तुम्ही क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ह्यामध्ये कुठले कुठले ऑप्शन्स आहेत आणि पुढच्या महिन्यापासून काय बदलणार आहे, त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. ब्रॉन्झ मेंबरशिप आपल्याकडे उपलब्ध आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. याच्यामध्ये सध्या ब्रॉन्झ मेंबरशिप असेल, सिल्वर असेल, गोल्ड मेंबरशिप असेल, सध्या आपण अत्यल्प फी ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर गोल्ड मेंबरची फी बघायची आहे, तर दरमहा फक्त ₹199 ठेवलेली आहे. बरोबर. आणि ती फी मात्र पुढच्या महिन्यापासून ₹479 होणार आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्यांनी ह्या महिन्यामध्येच मेंबरशिप घेतली आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑटो ती जर कंटिन्यू होत असेल, ऑटोमॅटिक कंटिन्यू होत असेल, तर जोपर्यंत ती कंटिन्यू होते तोपर्यंत ₹199च तुम्हाला चार्ज बसणार. हा वाढलेला चार्ज तुमच्यासाठी असणार नाही. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, की ज्यांना ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे, त्यांनी 1 महिन्यासाठी का असेना एकदा ह्या रेटनं चालू महिन्यामध्ये मेंबरशिप घ्या. कारण पुढच्या महिन्यापासून मेंबरशिपचे रेट डबल होत आहेत आणि हे YouTube दरवर्षी करत असतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये नवीन रेट जे आहेत हे YouTubeचेच रेकमेंडेड रेट आहेत. प्लॅटिनम मेंबरशिपचं अजून ठरलं नाहीये, त्यामुळे सध्या आहे एवढीच असणार आहे. जर काही कारणानं जर वाढली, तर ती तुम्हाला येणाऱ्या काळात सांगण्यात येईल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. जर तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही माझ्याशी WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, हा जो माझा नंबर दिसतोय, हा केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजसाठी आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचे कॉल करू नका, कारण कॉल स्वीकारले जात नाहीत. पण मेसेजला रिप्लाय मात्र दिला जातो. त्यामुळे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी तुम्हाला कुठलीही शंका असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप संदर्भात ह्या नंबरशी संपर्क साधू शकता. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्याच मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये काल काय झालं होतं, हे निळ्या रंगामध्ये दाखवलंय बघा. पहिलं टार्गेट आलं होतं 77,225, दुसरं टार्गेट आलं होतं 77,115, तिसरं टार्गेट आहे 77,030 चं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इथेच कुठेतरी रिव्हर्सल होऊन
तेजी बनू शकते. त्याच्यामध्ये सुद्धा सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला मी या अशा प्रकारे लेव्हल सांगितलेल्या होत्या, की ह्या पद्धतीनं जर तुम्ही लेव्हल काढल्यात, तर तुमच्या लक्षात येईल, की आता फार मोठी जागा शिल्लक नाहीये. त्यामुळे काय होऊ शकतं, इथे आल्यानंतर आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो, एक तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं. आता हा ब्रेकआउट सुदैवानं वरच्या दिशेनं झाला, तर अशा प्रकारे ब्रेकआउट येऊ शकतो. हे कालच सांगितलेलं होतं. त्यानंतर इथे शॉर्ट टर्ममध्ये मंदी पूर्ण झाली आहे, हे पण कालच सांगितलं होतं. म्हणजे तेजी चालू होणार. एक खूप चांगली तेजी आपल्याला इथे बघायला मिळाली. वर जात असताना आपल्याला इथे ही जी टार्गेट्स आहेत, ही तुम्हाला ऑलरेडी 2-3 दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती. आता त्यातली बरीचशी टार्गेट आपल्याला येताना म्हणजे आलेली बघायला मिळतायत. हे शेवटचं टार्गेट आहे 78,325 ते सुद्धा येणाऱ्या काळात येईल. त्यानंतर आपल्याला काय अपेक्षा आहे? त्यानंतर आपल्याला अपेक्षा अशी आहे, की एक सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. अशा प्रकारची मूव्हमेंट येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं सेन्सेक्समध्ये आज काय झालं? येणाऱ्या काळात काय होऊ शकतं? हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करूया. संपूर्ण चार्ट निफ्टी सारखाच आहे. त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही विश्लेषण करण्याची गरज लागणार नाहीये. पण तरी सुद्धा मी काय करतो, इथे आपण चार्ट विश्लेषण करायला सुरुवात करूया. इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की डब्ल्यू पॅटर्न आता बनत आलेला आहे. थोडंसं मी इथे काय करतो, झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डब्ल्यू पॅटर्न दिसेल. एवढ्या मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा प्रॉपर पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनताना आपल्याला दिसतोय. येणाऱ्या काळात जर हा हाय ह्याच्यावर किंमत टिकली, तर मग आपल्याला काय होईल, डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येईल आणि डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आल्यामुळे खूप चांगली तेजी येणाऱ्या काळात आपल्याला बनताना बघायला मिळू शकते. जसं निफ्टीचं आहे तसंच इथे पण आहे. त्यामुळे याच्याविषयी जास्त सांगत नाही. निफ्टीचं विश्लेषण जसं केलं तसंच तुम्ही ह्याचं सुद्धा करू शकता. आता आपण जाऊया डेली टाईम फ्रेममध्ये. डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसतंय, की डेली टाईम फ्रेममध्ये मग 2 दिवस खूप मोठं सेलिंग आलं होतं. त्यानंतर आताच टप्प्याटप्प्यानं आपल्याला किंमत वर जाताना दिसते. कदाचित असं-असं टप्प्यानं वर जर गेली, तर आणखीन खूप वर जाऊ शकते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मात्र हे सगळं होण्यापूर्वी एखाद्या वेळेला असं मध्ये-मध्ये खाली पण येऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आता आपण बघूया, की सेन्सेक्समध्ये काय चित्र दिसतंय. तर सेन्सेक्समध्ये आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि त्याचं ब्रेकआउट सुद्धा आलंय. त्यामुळे ही तेजी आणखीन वर होऊ शकते. हा हाय जर मोडला तर आणखीन वर जाऊ शकते. मग ह्या लेव्हलच्या आसपास आपल्याला ही तेजी घेऊन जाईल अशा प्रकारचं चित्र दिसतंय. ही लाईन जर सरळ काढली तर त्या दिशेनं आपल्याला ही तेजी घेऊन जाऊ शकते. मात्र तसं झालं नाही तर काय होईल, इथूनच खाली यायला लागलं तर मग त्याच्यासाठीचं विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळात या तिन्ही इंडेक्समध्ये मूव्हमेंट होताना बघायला मिळू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता काय करणार आहे, इथेच थांबणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता-जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला? हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.